शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सगळ्यात मोठा चर्चेचा विषय म्हणजे तणनाशक फवारणी, मग ती उगवणपूर्व तणनाशकाची असो किंवा उगवणानंतरची। आता राहिला विषय यावर्षी कोणतं तणनाशक फवारणं योग्य राहील, तर याच विषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या कृषीशास्त्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार, मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषीशास्त्र। शेतकरी मित्रांनो, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे पावसाचा खंड पडणार ही शक्यता नाकारता येणार नाही आणि जमिनीत चांगली ओल असल्याशिवाय शेतकरी पेरणी करणार नाही। त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी उगवणपूर्व तणनाशक फवारणी करण्यावर भर द्यावा, जेणेकरून भविष्यातील अतिरिक्त मेहनत आणि संकट टाळता येईल। या उगवणपूर्व तणनाशकापैकी डायक्लोसुलम 84% WG फॉर्म्युलेशनमधील स्ट्रॉंग आर्म हे एक तणनाशक एकरी 12.4 ग्राम प्रमाणे 200 लिटर स्वच्छ पाण्यात एकत्र करून पेरणीनंतर 48 तासाच्या आत एकसारखी फवारणी करावी। डायक्लोसुलम हे घटक असलेलं तणनाशक सोयाबीन आणि भुईमुग पिकामध्ये लेबल क्लेम आहे, परंतु भरपूर शेतकऱ्यांनी स्वतःच्या रिस्कवर तुरीच्या शेतात सुद्धा या तणनाशकाचा वापर केलेला आहे। या तणनाशकामुळे सोयाबीन पिकातील गवतवर्गीय आणि रुंद पानाच्या तणावर 30 ते 35 दिवसापर्यंत नियंत्रण मिळवण्यास मदत होते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं हे तणनाशक तुम्ही फवारणी करू शकता। यानंतर डायक्लोसुलम अधिक पेंडेमेथिलिन हे 2 घटक असलेलं मार्क प्लस हे तणनाशक 750 ते 1000 मिली प्रमाणे 200 लिटर स्वच्छ पाण्यात एकत्र करून पेरणीनंतर 48 तासाच्या आत फवारणी करावी। हे तणनाशक सोयाबीन, भुईमुग आणि तूर पिकातील गवतवर्गीय आणि रुंद पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी एक उत्तम पर्याय आहे। त्याचबरोबर या तणनाशकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे तणनाशक तुम्ही पेरणीच्या 5 ते 7 दिवस आधी सुद्धा फवारणी करून तणावर नियंत्रण मिळवू शकता। शेतकरी मित्रांनो, या 2 उगवणपूर्व तणनाशका व्यतिरिक्त इतरही तणनाशकाचा तुम्ही वापर करू शकता, परंतु पैशाचा आणि जोखमीचा विचार केला तर हे 2 तणनाशक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे। शेतकरी मित्रांनो, उगवणपूर्व तणनाशकाविषयी आपलं काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या कृषीशास्त्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।